तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आई, या मंगळागौरीच्या व्रताची कथा काय आहे ग? सांगते हा. फार पूर्वी कुंडन नावाच्या नगरामध्ये धर्मपालक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला मुलबाळ नव्हतं. त्या काळी अशा व्यक्तींना समाजात मान मिळत नसे. इतकंच नव्हे तर त्यांच्या हातून भिक्षा घेणं देखील साधूंना आवडत नसे. असाच एक साधू रोज धर्मपालकाच्या घरापर्यंत येई, पण भिक्षा न घेताच परत जाई. या गोष्टीचं धर्मपालकाला खूप वाईट वाटे. पण एक दिवस मनाचा हिय्या करून धर्मपालकाने त्या साधूच्या झोळीत भिक्षा घातली. ते पाहून साधू रागावला. तेव्हा धर्मपालकानं त्याची पाय धरून क्षमा मागितली. साधूचा राग शांत झाला आणि तो म्हणाला, धर्मपालका, निळ्या रंगाचे कपडे घालून आणि निळ्या घोड्यावर स्वार होऊन तू रानात जा. जिथे घोड्याच्या पायाला ठेच लागेल तिथे खण. तिथे तुला एक देवीचं देऊळ दिसेल. त्या देवीची मनोभावे प्रार्थना कर. ती तुला इच्छित आशीर्वाद देईल. वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. वर माग. माते, घरात धनधान्य, संपत्ती सगळं सगळं आहे, पण मला मूलबाळ नाही. मला मुलगा हवाय. वत्सा, तुझ्या पूर्वकर्माच्या फलानुसार तुझ्या प्राक्तनात संतती सुख नाही. पण माते, तुझ्या वरदानाचा मला काहीच का लाभ मिळणार नाही. मी तुला अगदीच विन्मुख पाठवणार नाही. पण वत्सा, तुला पूर्ण संतती सुख नाही हे निश्चित. माते, तुला गुणवान रूपवान पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी होईल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. मला गुणवानच मुलगा हवाय. तो अल्पायुषी असला तरी चालेल. तथास्तु. मागील बाजूला आंब्याचे झाड आहे. त्या झाडाचे फळ तू आपल्या पत्नीला खाऊ घाल, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. तथास्तु. धर्मपालकानं झाडावरून खूप फळं घेतली, पण खाली आल्यावर पाहतो तर एकच फळ. असं 2-3दा घडलं. अखेर एकच आंब्याचं फळ घेऊन तो घरी आला. मग देवीच्या कृपाप्रसादानं त्याला मुलगा झाला. हळूहळू तो मोठा झाला. 8व्या वर्षी मुंज झाल्यावर धर्मपालकानं त्याला त्याच्या मामाबरोबर काशी यात्रेला पाठवलं. मुली, तुझं लग्न झालेलं नाही ना? नाही, पण उद्या आहे माझं लग्न. काय? अरे रे, एक सुवर्ण संधी हुकली. मामा, तुम्ही असं कोड्यात का बोलताय? हा? नाही, काही नाही. तरीही मुली, तुझ्या आई वडिलांकडे आम्हाला घेऊन चल. चला ना. आई, बाबा, हे वाटसरू मला रस्त्यात भेटले. त्यांना तुम्हाला भेटायचंय. प्रणाम. हा माझा भाचा गजानन. आम्ही काशी यात्रेला निघालोत. बसा. अगो, पाहुणे आलेत, त्यांना गुळ पाणी आणून दे. आपण चिंतेत दिसता. काय सांगू बाबा, माझ्या या मुलीचं उद्या लग्न आहे. पण घरात काही गडबड दिसते का तुम्हाला? खरंच की.
पण असं का? आमचं प्राक्तनच वाईट. हिचा नियोजित पती परागंदा झालाय. काय? आता उद्या सगळा गाव आमच्या तोंडात शेण घालणार नाही का? अहो, गावातला प्रतिष्ठित माणूस आहे मी. आपल्याला चालणार असेल तर एक विनंती करू. काय, बोला ना. हा माझा भाचा सर्वगुण संपन्न आहे, वेदविद्या जाणता आहे. आपण याला आपला जावई करून घ्याल काय? काय? अहो अहो, काय सांगताय काय? हे असं होईल? आपण मनात आणाल तर. अहो, पण याचे आई वडील. त्यांना मी सांगेन. मी काय म्हणतो, आपण आपली वेळ भागवून न्यावीत. खरंच परमेश्वरानंच तुम्हाला पाठवलेलं दिसतंय. अगं अगं, ऐकलंस का? आले आले. अगं, तुझं मंगळागौरीचं व्रत फळाला आलं. म्हणजे? आपल्या मुलीसाठी वर दारी चालून आलाय. अगोबाई. चला उद्या त्यांचं लग्न लावून देऊयात. अगोबाई. आणि बरं का शिर्या, हा, अशा प्रकारे मुलगा कोण, कुठला याची चौकशीही न करता लग्न उरकण्यात आलं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. त्या रात्री मुलीला देवीनं स्वप्नात दर्शन दिलं. मुली, उठ, झोपू नकोस. आज तुझ्या पतीचा घात ठरलेला आहे. आज रात्री तुझ्या पतीला दंश करण्यासाठी एक सर्प येईल. प्रथम तो तांब्याच्या हंड्यात शिरेल. तो आत गेल्यावर हंड्याचं तोंड फडक्यानं घट्ट बांध, म्हणजे तुझ्या पतीचे प्राण वाचतील. देवी, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करेन. सकाळी उठून आईला ते तोंड बांधलेल्या तांब्याच्या हंड्याचं वाण दे. नमस्कार करते. माझ्या कृपाशीर्वादानं तू अखंड सौभाग्यवती होशील. मुली, तुझ्या पतीवरचं गंडांतर टळेल, त्याचं आयुष्य वाढेल. शुभम भवतु. तिकडं मामा भाचे काशीला पोचले. तिथं त्यांनी पुष्कळ दानधर्म केला. मनकर्णिकेत स्नान केलं. त्याच दरम्यान एक अघटित घडलं. काय? काय झालं? भाच्यावरचं गंडांतर पूर्णपणे टळलेलं नव्हतं. अचानक भाचा मूर्छा येऊन पडला. बापरे. मग? भाच्याचे प्राण हरण करायला यमदूत आले. ते त्याचे प्राण काढून घेणार. तोच त्याची रक्षण करती मंगळागौर तिथे प्रगट झाली. तिनं यमदूतांशी युद्ध करून यमदूतांना पळवून लावलं. भाच्याचा मृत्यू टळला. चित्रगुप्ताच्या खतावणीत भाच्याचं आयुष्य वाढवलं गेलं. भाच्यानं भानावर आल्यावर मामाला घडला प्रकार सांगितला. मामानं ओळखलं. मंगळागौरीच्या कृपेनं भाच्याचं आयुष्य वाढलं. अल्पायुषीपणाचं भय टळलं. मग ते दोघं परतीच्या प्रवासाला निघाले. मुला, हे तुझं लग्नाचं गाव. आता प्रथम इथे तळ्याकाठी जेवण तयार करू, जेवू आणि मग तुझ्या बायकोला शोधायला बाहेर पडू. अहो थांबा, तुम्ही या गावात नवीन दिसता. हो का? अहो, जेवण कशाला तयार करत बसलाय? म्हणजे? अहो, गावातल्या एका सज्जन श्रीमंत गृहस्थानं अखंड अन्नछत्र उघडलंय. तिथे जा. कुठे आहे ते? अहो, हे काय, डावीकडे वळून सरळ गेलात ना की एक मोठा वृक्ष लागेल की त्याच्या जवळच चालू आहे ते अन्नछत्र. अहो, त्या गृहस्थांच्या मुलीचा पती सापडत नाहीये. काय? अहो हो, म्हणून ते अन्नछत्र घातलंय त्यांनी. पती सापडत नाही म्हणजे? अहो, मुलीच्या नशिबात काय लिहिलंय देवालाच ठाऊक. पहिला पती परागंदा झाला, म्हणून दुसरा उभा केला, तर तो लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी काशी यात्रेला निघून गेला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी काशी यात्रेला निघून गेला? हो ना. अहो मग हाच तो मुलगा. अहो, काशी यात्रा उरकून आम्ही नुकतेच परत आलोय. काय? अहो, काय सांगताय काय? हो. वा 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 वा, पोरीचं नशीबच उघडलं. चला चला, लवकर चला. तिचे आई वडील चातकासारखी वाट पाहतायत हो जावयाची. मुलगी तर खुणेची अंगठी घालून प्रत्येक अतिथीचे पाय धुतीये. मोठी शुभलक्षणी मुलगी आहे हो. तिच्या पुण्याईनं माझ्या भाच्याचं आयुष्य वाढलं. अहो, आता बोलण्यात अजिबात वेळ घालवू नका. चला लवकर.
अहो शास्त्री बुवा, अहो शास्त्री बुवा, तुमच्यासाठी आनंदाचा ठेवा घेऊन आलोय. हा तुमचा काशी यात्रेला गेलेला जावई. अगो बाई, अरे काय सांगतोस का अच्युता? या 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 बसा बसा, या पाटावर बसा. मुली, अगं अगं ओळखतेस का ग आपल्या पतीला? लाजली लाजली. हो, हेच माझे पती आहेत. ही अंगठीची खूण लक्षात आहे ना? हो. थांबा जरा. मुला, तू पण खून दाखवली पाहिजेस. उगाच नंतर घोळ नको. काय आहे खून तुझ्यापाशी, सांग बघू. अहो आता पुरे ना, ओळखलं ना तिनं. हे बघ, दुधानं तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून प्यावं माणसानं. बोल मुला, तू बोल. अहो, माझ्याकडे काय खूण असणार हो? हा, ते फडताळातले लाडू. फडताळातले लाडू? अगो बाई, हा काय प्रकार आहे? काय ग मुली? अगं शिंचे, लाजतीयस काय अशी? लाजून लाजून लाले लाल झाली बघा. अगं धडा धडा बोल तरी. अगं सांग ना. आई, त्यांची खूण बरोबर आहे. अगो बाई, ती कशी? अ, अगं बोल तरी, किती लाजशील? म्हणजे की नाही, लग्नाच्या रात्री यांना भूक लागली होती. मग मी फडताळातले 2 लाडू काढून यांना खायला दिले. छान, हुशार आहेस हो. मुली, आता तू देखील मंगळागौरीचं व्रत नेमानं करत जा. हं? हो आई. तर बरं का मानसी, हम्म. शिर्या, ऐकतोयस ना? हो हो. हा, अशा प्रकारे मंगळागौरीच्या व्रतामुळं मुलीच्या पतीचे प्राण वाचले. आयुष्य वृद्धिंगत झालं. म्हणूनच नवीन लग्न झालेल्या मुली आपल्या पतीच्या आयुरारोग्याच्या रक्षणार्थ मंगळागौरीचं व्रत मनोभावे करतात. आणि ह्या व्रताला एक प्रकारे समारंभाचं पण स्वरूप आहेच ना ग. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.